एका लाकडी बांधकामामुळे एका ठिकाणाला नाव पडू शकेल आणि ते नाव खूप जास्ती प्रचलित होईल, हे ऐकणंच आपल्याला अचंबित करणारं वाटतं. मी जर तुम्हाला असं सांगितलं की मुंबईतलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे ज्याला फक्त त्याच्या लाकडी बांधकामामुळे नाव मिळालं, तर तुम्हीही हसाल. पण ही गोष्ट खरी आहे. आज आपण असं एक ठिकाण बघणार आहोत जे मुंबईकरांना माहिती आहे, मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. तिथे अनेक ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत. त्या ठिकाणचं नाव आहे दादर. पण त्याच्या नावाची उत्पत्ती काय, वेगवेगळ्या काय कथा तिकडे सांगितल्या जातात आणि जडणघडण कशी झाली ज्यामुळे ते नाव पडलं, ह्या सगळ्याच्या गोष्टी आज आपण इकडे बघणार आहोत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. अनेक छोट्या छोट्या बेटांचं ठिकाण म्हणजे मुंबई हे साधारण 300-400 वर्षांपूर्वी होतं हे आपल्याला माहिती आहे. ब्रिटिशांनी पोर्तुगीज राणीबरोबर आपल्या एका राजाचं लग्न लावून दिलं आणि मग ब्रिटिशांना पूर्ण ती बेटं हे आंदण मिळून मिळाली आपल्याला माहिती आहे. आणि मग तिकडे रिक्लेमेशन सुरू झालं. ब्रिटिशांनी आत्ताचं सध्याचं मुंबई वसवलं आहे. पण आत्ता जो आपल्याला पूर्ण मुंबईचा एक आलेख दिसतो, एक सलग पूर्ण रस्ते दिसतात किंवा पूर्ण पठार दिसतं, तर तेव्हा तसं मुंबई नव्हतं. वेगवेगळी बेटं हळूहळू रिक्लेमेशन करून जोडण्यात आली आणि आत्ता आपल्याला जे शहर बनलेलं दिसतं ते समोर आहे. पण त्याच्यात एक असा एरिया होता जो खूप जास्ती दलदली भागाचा होता आणि दलदली भागाचा असताना त्याच्यातनं अनेक लोकांनी फक्त एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी छोटे छोटे लाकडी जिने बांधायला सुरुवात केली. आता ते जिने होते, काही लाकडी फाळकी होती, अर्थात त्याला जिना म्हणणं पण चुकीचं आहे, पण ती सगळी जोडून तो पूर्ण जो वरती आलेला भाग होता तिथे लोक राहायला लागली. मुंबईचं महत्त्व वाढत होतं आणि साधारण 150 वर्षांपूर्वी अशा पूर्ण दलदली भागातल्या एरियाला त्या जिन्यांवरनं नाव पडलं. आता लक्षात घ्या, त्या जिन्यांना त्या काळी तेव्हा तिथे बहुसंख्य असलेली कोळी लोक, सोमवंशी लोक ही दादर म्हणायची आणि त्या दादर या शब्दावरनं पूर्ण त्या ठिकाणाला नाव पडलं दादर. दादर ह्या नावाची ही पहिली कथा. महाराष्ट्राची मुंबई नावाचं एक पुरा बेहरे यांचं पुस्तक आहे. तुम्ही जर बघितलं तर माटुंगा आणि परळ ह्याच्यामध्ये जो पूर्ण भाग होता तो आत्ता दादरचा परिसर आहे. तर दादरच्या परिसरमध्ये तेव्हा कोळी लोक खूप होती, मासेमारी खूप व्हायची आणि तिथे कोळी लोक कायम स्थायिक होती. आता हे जे छोटंसं खेडं होतं त्याच्या आजूबाजूचा जो दलदली भाग होता त्याला कोळी लोक दादर म्हणायची आणि त्या दलदली भागातून दादर हे नाव पडलं असे पुरा बेहरे म्हणतात. अर्थात त्यांनी पुढे हेही सांगितलंय की आता तो दलदली भाग तर सापडत नाही, पण नावातनं त्या दलदली भागाचे उल्लेख आपल्याला अजून दिसतात आणि ते नाव म्हणजे दादर. असे म्हणतात की दादरमध्ये एक फार जुने प्राचीन शंकराचे देऊळ आहे. आता ते देऊळ खूप वर्ष अस्तित्वात होते. अनेक लोक त्या देवळात पूजेसाठी जायचे. महाशिवरात्री उत्सवाला तिथे खूप मोठा एक सोहळा व्हायचा आणि अनेक लोक तिकडे येऊन शंकराचं दर्शन घ्यायचे. आता दलदली भाग असल्यामुळे अनेक वेळेला लोकांना तिकडे जाणं अवघड पडायचं आणि त्यामुळे आधी एक लाकडी जिना निव्वळ एका दादरच्या भागाला दुसऱ्या दादरच्या भागाशी जोडायला तयार केलेला होता. तो लाकडी जिना बऱ्यापैकी मोठा होता. अनेक कलाकुसरी करून तो जिना बांधला गेलेला होता आणि तो लोक अनेक वेळेला वापरायचे. मग तो जिना म्हणजे मी दादरवरनं पलीकडे चाललोय असं लोकांना म्हणायची सवय लागली. जिना म्हणजे अर्थात दादर आणि तो जिना नंतर लोखंडी झाला असेही काही जण म्हणतात. नंतर रिक्लेमेशनमध्ये पूर्ण भाग भरला गेला, पण त्या लोखंडी जिन्यावरनं मी दादरला चाललोय, दादर पार करून चाललोय असं म्हणत म्हणत पुढे दादर हे नाव पडलं असं काही जण म्हणतात. दादर ह्या नावाचा एक वेगळा उल्लेख आपल्याला दिसतो. अजून एक उल्लेख असा आहे जो वेगवेगळ्या पुस्तकात आणि वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये आला, ते म्हणजे अनेक दादरकर नावाची लोक त्या पूर्ण एरियात राहत होती. दादर म्हणजे जिना किंवा दादर म्हणजे दलदली भाग हे नाव फक्त काय किंवा तशी परिस्थिती काय फक्त मुंबई शहरात होती का, तर तसं नव्हतं. पूर्ण कोकण किनारपट्टीवर अनेक अशी ठिकाणं होती जिथे खारफुटी वनं होती आणि अनेक दलदली भाग थोड्याशा प्रमाणात भरती ओहोटीमध्ये कधीतरी मुख्य रस्त्याशी किंवा मुख्य ठिकाणांशी जोडला जायचा. मग त्या भागातून अनेक लोक जी स्थलांतरित झाली ती साधारण ह्या पूर्ण एरियात झाली आणि त्यांचं आडनाव दादरकर होतं आणि म्हणून दादरकरांवरनं दादर हा शब्द आला असे लोक म्हणतात. अर्थात
हा जो उगम आहे हा फार जास्ती विसंगत वाटतो. ह्याचं कारण काय आहे? आडनावांवरनं गावांची नावं खूप कमी वेळा आलेली आहेत. गावांवरनं आडनावांचं नाव आलेलं आहे असं बरेच वेळेला दिसतं. त्यामुळे ही शक्यता असू शकते की दादरमध्ये राहायला आले म्हणून दादरकर झाले असे उल्लेख आपण बघू शकतो. पण तरीही एक इंटरेस्टिंग उल्लेख मिळालेला आहे म्हणून ही कथा सुद्धा तुम्हाला सांगितली. आता ह्या वेगवेगळ्या कथा दादर या नावाबद्दल बघितल्यात. अशा अनेक कथा तुम्हाला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर मिळतील. अजून तुम्हाला वेगळ्या कुठल्या कथा माहीत असतील ज्या फारच इंटरेस्टिंग असतील आणि लोकांपर्यंत पोहोचाव्या असं वाटत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याहूनही आत्ता तुम्ही जर पूर्ण परिसर बघितलात तर तिथे खारफुटी संपते, मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पूर्णपणे संपतायत, झाडी वन ह्याचा पण ऱ्हास होतोय. लक्षात घ्या, या सगळ्या नावांना किंवा नावांचं उगम ज्या गोष्टीमुळे आहे त्याच गोष्टी संपुष्टात येत आहेत आणि फक्त नाव राहतं आणि मग आपल्याला बिल्डिंगची पूर्ण रांग दिसते आणि मग कुठेही जो निसर्ग ज्यामुळे त्याला नाव पडलं तो पूर्ण भाग संपुष्टात आलेला दिसतो. हे अर्थात चुकीचं आहे. खारघरला स्वतःचा वेगळा इतिहास आहे, माहीमला स्वतःचा वेगळा इतिहास आहे, परळला वेगळा आहे आणि त्या नावांमध्ये, त्या उगमामध्ये कायम निसर्ग हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तोच संपुष्टात आला, तेच सगळं संपलं तर मग त्या नावांनी आपण फक्त त्या जागांना ओळखायचं, पण त्याचा उगम, त्याच्या गोष्टी, त्याच्या इंटरेस्टिंग कथा आपल्यापर्यंत कधीच पोचणार नाहीत आणि पुढच्या पिढीला तर ते होतं की नाही असंही वाटेल. आत्ता मुंबईमध्ये जो काही निसर्गाचा ऱ्हास चालू आहे, जे काही खारफुटी वनं किंवा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पूर्णपणे तोडून टाकायचं एक काम चालू आहे, त्याने फक्त निसर्ग संपन्नता संपणार आहे असं नाही, तर काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गोष्टीसुद्धा संपणार आहेत. त्याचे काही छोटे छोटे पुसटसे उल्लेख जे आपल्याला डोळ्यांनी बघता येतात ते पूर्णपणे नामशेष होणार आहेत आणि ते खरं तर चुकीचं आहे. तर अशाच अनेक गोष्टी आणि अशा अनेक कथा आणि असे अनेक नावांचे उगम आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. तुम्हालाही कुठल्या नावांचा उगम हवा असेल, त्याच्याबद्दल ऐतिहासिक कथा ऐकायची असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्याहीपेक्षा पुढच्या वेळेला दादरला गेलात की थोडेसे पुसटसे ह्या नावाचे जे उगम आहेत, वेगवेगळे जिने आहेत, तसं काही मिळालं तर ते नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून कुठल्या नावाचा उगम तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल, आमच्याकडनं तसा व्हिडिओ बनवावा अशी तुमची अपेक्षा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.